हॅलो स्टुडंट्स, याच्या पहिले आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या लेसन्सचे तुम्हाला मी व्हिडिओज दिले होते, ज्यात आपण हा संपूर्ण लेसन बघितला होता. तुम्हाला आवडला असेल तो लेसन असं मला वाटतं आहे, म्हणून आपण आता नेक्स्ट लेसन याचा घेतोय. ऍक्च्युअली सेकंड लेसन मी पहिले घेतला होता आणि आता फर्स्ट लेसनचं आपण प्रिपरेशन करतोय, दॅट इज फर्स्ट ग्रॅव्हिटेशन. पण हे स्टार्ट करण्याच्या पहिले जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून त्याला ऑल करून टाका, ठीक आहे, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन्स जे आहेत नवीन व्हिडिओजचे जे तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करतोय फर्स्ट लेसन सायन्स 1चा, दॅट इज ग्रॅव्हिटेशन. हा एक वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो ग्रॅव्हिटेशन मध्ये सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन सांगायचं जर झालं, सगळ्यांना हे माहिती आहे की न्यूटन एकदा झाडाखाली बसला होता आणि त्याला दिसलं की ते एक सफरचंद जो आहे, ऍपल जो आहे, तो पडला खाली. आणि तो ऍपल जेव्हा खाली पडला त्याच्या डोक्यामध्ये विचारांचं थैमान घातलं की हा जो ऍपल आहे, जे फळ आहे, खालीच का पडलं, ते इंटरमिजिएटली मधत कुठे थांबलं का नाही किंवा ते वरती का गेलं नाही. आणि हा जो त्याचा थॉट होता, हा जो त्याचा विचार होता, यालाच चालना मिळत गेली आणि याच्यावरती विचार करून करून न्यूटननी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ऑलमोस्ट सायन्स स्टुडंट्स जे काही आहेत त्यांना या टॉपिक पर्यंत हे सगळं हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे की न्यूटननी असा हा शोध लावला होता. तर हाच आपला आजचा टॉपिक आहे की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. ग्रॅव्हिटेशन, कुठलीही वस्तू आपण वरती फेकली की ती खालीच येते, पृथ्वीवरतीच येते. म्हणजे पृथ्वीमध्ये स्वतःचा त्याचा काहीतरी कसा फोर्स आहे, ज्याला मराठीमध्ये आपण गुरुत्वाकर्षण असं म्हणतो ग्रॅव्हिटेशनला. हा जो फोर्स आहे, या फोर्समुळे कुठलीही वस्तू ही अर्थकडे येते. सो ग्रॅव्हिटेशन इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक इन विथ रिस्पेक्ट टू युअर सायन्स 1 स्टडीज. आपल्या सिलेबस जो आहे त्याच्या हिशोबाने पण हा खूप महत्वाचा, याच्यात खूप महत्वाचे काही टॉपिक्स आहेत ते आपण याच्यात बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये हेच दिलेलं आहे की न्यूटननी कसं फाइंड आउट केलं होतं वगैरे, हा सगळा पार्ट दिलेला आहे. तुम्हाला बुकमध्ये तुम्ही हा टॉपिकचं इंट्रोडक्शन तुम्ही वाचाल, तुम्हाला एक पिक्चर दिलेला आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात अर्थ आहे, त्याच्यावरती झाड आहे, न्यूटन बसलेला आहे खाली आणि तो जो ती फळ आहे ते सफरचंद ते खाली पडत आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला वरती मून पण दिलेला आहे, बरोबर आहे. ज्याप्रमाणे झाडाला लागलेलं सफरचंद जे आहे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल पुल ऍक्ट होतो आहे आणि ते जमिनीकडे ओढलं जात आहे. तर ऍक्च्युअली अर्थच्या सेंटरकडे फोर्सफुली हे काय होतं, अट्रॅक्ट होतं. तर न्यूटननी याच्यावरती विचार केला की म्हणजे अर्थ पासून काही हाईट वरती ज्या वस्तू असतील, नक्कीच त्या हाईट वरती अर्थ हा आपला फोर्स अप्लाय करते, बरोबर. चंद्र जो आहे, मून जो आहे, हा नॅचरल सॅटेलाइट आहे अर्थचा, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चंद्र हा पृथ्वीचा कृत्रिम उपग्रह आहे, म्हणून तो काय करतो, पृथ्वीभोवती फिरत असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे काही काय म्हणतो आपण त्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वगैरे जे काही आहे, त्याच्यामुळे समुद्रामध्ये भरती ओहोटी वगैरे होत असते, हे सगळं तुम्ही भूगोलामध्ये शिकलेले आहात, बरोबर. तर आता हा जो म्हणजे जे पृथ्वीचा हा जो फोर्स आहे, अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो मूनवरती सुद्धा ऍक्ट होत असतो. मग अर्थ पासून ज्या ज्या वस्तू डिफरंट हाईटला जातील, त्या डिफरंट हाईटवरती पण हा फोर्स डिफरंट वेजनी काय होत असतो, ऍक्ट होत असतो. आणि याबद्दलच नेमका आपला हा टॉपिक आपण शिकणार आहोत. सो दिस इज द इंट्रोडक्शन टॉपिक, जो तुम्ही रीड करू शकता, बुकमध्ये दिलेला आहे. यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे, दॅट इज द फोर्स अँड मोशन. वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड एज वेल एज द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. मागच्या वर्षी आपण न्यूटन्स लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, हे तिन्ही लॉज पाहिलेले आहे. हे तिन्ही लॉज तुम्हाला रिकॉल करायचे आहेत एकदा आणि ते लक्षात आणायचे आहे, ते लिहून बघायचे तुमच्या कॉपीमध्ये, कारण हे तिन्ही लॉज तुम्हाला इथे त्याचं अप्लिकेशन जे आहे त्याच्यात बघायला मिळेल. कुठलाही ऑब्जेक्ट रेस्ट मधून त्याला जर मोशन मध्ये आणायचं असेल किंवा मोशन मध्ये जर असेल तर त्याची डायरेक्शन चेंज करायची असेल तर त्यासाठी फोर्स गरजेचा असतो. कशाप्रमाणे फोर्स हा अप्लाय होतो, त्याचे काय इफेक्ट असतात, हे आपण न्यूटन्स लॉ मध्ये पाहिलेलं आहे. सो सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स ग्रॅव्हिटेशनच्या केसमध्ये आता सगळ्यात पहिला जो एक टॉपिक येतो तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन. सो व्हॉट इज दिस सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स? Tie a stone to one end of a string, take the other end in your hand and rotate the string so that as stone moves along a circle as shown in figure. तुम्हाला माहिती असेल की शेतकरी जेव्हा शेतामध्ये त्याच्या धान्य सगळं पिकलेलं असतं, त्याच्यावरती पाखरे येऊन बसतात आणि ते सगळ्यांची नासाडी करतात. म्हणून तो काय करतो, तर तो बुजगावण तर ठेवतोच, पण सोबत गोफण घेतो. गोफण आजकालच्या विद्यार्थ्यांना माहिती नसावी कदाचित, पण गोफण म्हणजे एक दोरी असते, त्या दोरीला त्याने एक दगड बांधलेला असतो. तर आपल्याला पण अशी एक दोरी घ्यायची आहे, त्याला दगड बांधायचा आहे. तो काय करतो शेतकरी, आणि त्या दोरीला असं गोलगोल फिरवतो. गोलगोल फिरवलं की काही वेळानंतर तो जो बांधलेला दगड आहे तो खूप घट्ट असा बांधलेला नसतो, तो दगड तिथून निसटतो आणि
त्या शेतामध्ये जी सगळी क्रॉप्स ते जाऊन पडतो आणि सगळी पाखरं ती उडून जातात. नेमकं हेच सर्क्युलर मोशन याच्या तिथे एक्सप्लेन केलेलं आहे की हाच एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचा आहे की दोरीला आपण जेव्हा दगड बांधतो आहे आणि दोरीच्या एका एंड पासून आपण त्याला गोल गोल फिरवत आहे, आपण दगडाला गोल फिरवत नाही आहे, आपण फोर्स अप्लाय करतो आहे त्या थ्रेडच्या त्या दोरीच्या एका एंडला, त्याला तिथे आपण फोर्स अप्लाय करतो आहे आणि त्याने तिथे त्याचं सर्क्युलर मोशन परफॉर्म होत आहे. एका सर्क्युलर राऊंड मध्ये तो जो दगड आहे तो काय होतो आहे, फिरतो आहे. ॲज लॉंग एज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस, आपण त्याला आपल्याकडे ओढतो आहे टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अँड आर अप्लाइंग द फोर्स टुवर्ड्स इट. सो द फोर्स स्टॉप्स ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग. आपण जर आता ते गोल फिरणं थांबवलं तर तो जो दगड आहे तो तेवढ्याच फोर्सफुली काय होतो, तिथून निसटून जातो, दूरवर जाऊन तो पडतो कुठेतरी. सो द फोर्स स्टॉप ऍक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग द स्ट्रेट लाईन विच इज टँजंट टू द सर्कल. इथे थोडंसं मॅथमॅटिक्स लागतं. तो सरळ एका रेषेमध्ये जातो कारण मॅथमॅटिक्स मध्ये एक नियम आहे. तो नियम म्हणजे असा, सर्कल ॲट वन पॉइंट. सो सर्कलला टँजंट ही त्याच्या रेडियसच्या पॉइंटला काय असते, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर असते. रेडियस आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. हा कन्सेप्ट इथे अप्लाय होतो. म्हणून दगड जेव्हा आपण हा फिरवतो आहे गोल गोल, इथून आपण हा फोर्स रिलीज केला की लगेच हा स्टोन जो आहे, तो दगड जो आहे तो टँजन्शियली काय होतो, तिथून मूव्ह होतो समोर. टँजंट वर एक आपण सर्क्युलर डिस्क घ्यायची आहे, त्याच्यावरती ती मोटरवर डीसी मोटर वगैरे जी असते त्यावरती ती लावायची, त्याच्यावरती आपण 5 रुपयाचा 1 रुपयाचा कॉईन ठेवायचा आणि मग ती फिरवायची. ती फिरवली की काही वेळानंतर कॉईन जो आहे तो सरळ टँजन्शियली मूव्ह होतो. सेम हीच प्रोसेस त्यामध्ये पण होत असते. सो हा जो फोर्स इथे अप्लाय होतो आहे, दिस फोर्स इज नथिंग बट द सेंट्रिपिटल फोर्स. So, does a force acts on an object moving along a circle and it is directed toward the center of the circle, this is called centripetal force. हा जो फोर्स आहे विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, जो सर्कलच्या सेंटरकडे, ज्याप्रमाणे पृथ्वीचं जे सेंटर आहे त्याकडे सगळे ते म्हणजे पृथ्वीकडे सगळ्या ग्रॅव्हिटी म्हणजे आपण जे म्हणतोय ज्या फोर्समुळे सगळ्या वस्तू अट्रॅक्ट होतात, तसंच सर्क्युलर मोशन मध्ये जो सेंटर आहे त्याकडे फोर्स ऍक्ट होत असतो आणि इट इज डायरेक्टेड टू द सेंटर ऑफ द सर्कल आणि तो सेंटरकडे डायरेक्ट होत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंट्रिपिटल या शब्दाचा अर्थ होतो सेंट्रल सिकिंग. ओके. अँड इफ द ऑब्जेक्ट ट्रायज टू गोज टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स, याच फोर्समुळे काय होतात, ते ऑब्जेक्ट जे आहे ते बाकी ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होण्याचा प्रयत्न करत असतात. ओके. सो नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.